माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई। 9 महिने 9 दिवसाने हो झाली जग बघण्या घाई, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई। ती आई सांगते अगं दिव्यापायी पण तिचा विषय नाश करू नको, उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग। माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई। कंस राक्षस होता मायबाप, पण तुमच्याने माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता गड्या हो। तुम्ही म्हणसाल असं कसं म्हणता, अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता, आपण ते एवढे हलकट झालो महाराज गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलो, मला काही कळत नाही। प्रत्येकाला असं वाटतं मला मुलगाच पाहिजेत, मुलगा काय दिवे लावतो मला काही अजून कळलं नाही। दशरथ माहितीये का तुम्हाला? दशरथ तुमच्या गावचा नाही, प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ। राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न 4 पोर होते दशरथाला। किती पोर होते? 4 पोर असून दशरथासारख्या बापाला जर पोराने पाणी पाजलं नाही तर तुम्ही आणि मी अपेक्षा काय करायची आपले पोर आपल्याला पाणी पाजतील? एक सांगू, जीवनामध्ये जर मुलगी जन्मालाच आली नाही तर कसं होणार? उद्या या देशाची संतती कशी वाढल? मुलीची हत्या गर्भात करू नये, लेकराच्या हत्या गर्भात करू नये, हे ज्ञान तुम्हाला माणसांनी दिलंय का राक्षसांनी दिलेलं? कोणी दिलेलं? मी माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो गड्या हो। तुम्ही आणि मी फक्त राक्षसांचे नावं खराब केले, आपलं जर कार्य पाहिलं तर राक्षसापेक्षा पुढचे आपण लोक। रावणाला 10 तोंड होते असं रामायण सांगतं। किती तोंड होते रावणाला? मग तोंड जर 10 झाले तर डोळे किती झाले? 10 दुनी। रावणाला 10 तोंड होते, 20 डोळे होते, तरी रावणानं जन्मामध्ये फक्त एकाच माय माऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं, तिचं नाव आहे सीता। तुम्हाला मला 2 असून तुम्हाला कोणतीच माय माऊली चांगल्या नजरेने दिसत नाही, म्हणून तो कोपर्डी सारखे बलात्कार या महाराष्ट्रामध्ये घडले महाराज। आज आपली पोरगी शाळेत गेली तरी घरी येईल म्हणून काही गॅरंटी नाहीये। एवढं अवघड वातावरण झालं। 60-60, 65-65 वर्षाचे म्हाताडे सुद्धा 5-5, 6-6 लेकरावर अत्याचार करायला लागले, मुलीवर अत्याचार करायला लागले। खरं सांगू का महाराज, मला माफी मागून एक वाक्य बोलायचं तुम्हाला। आज तुमच्याने माझ्याकडे पैसा खूप आलाय महाराज, पैसा आला, गाड्या आल्या, बैठकी आल्या, बंगले आले, सगळ्या गोष्टी आल्या, सोनं नाणं सगळं आलं। पण 2023 मध्ये जर माणसाचा सर्वे केला ना तर माणसं जेवढे विचारानं गरीब झाले तेवढे 50 वर्षापूर्वी नव्हते गड्या हो। 50 वर्षापूर्वी लोकांचे बंगले नव्हते, छोटे घरं होते, पण त्या घरामध्ये 30-30, 40-40 लोक ऍडजस्ट होत होते। आता बंगला 5 कोटीचा आहे, घरामध्ये 2च विठ्ठल रुक्मिणी, पुंडलिक सुद्धा नाही। कसं होणार महाराज? अजिबात नाही। म्हणून एक सांगू तुम्हाला, जीवनामध्ये पैसा कमी कमवा, पण जीवनामध्ये संस्कार गोष्ट खूप महत्वाची। कोणाच्याही घरी गेलो की त्यांच्या काही माया सांगतात, म्हणतात महाराज माझ्या पोरीला सीतेसारखा वनवास आहे। तुमच्या पोरीला सीतेसारखा वनवास असू शकतो माया हो? तिच्या बेन सासून फाशी घेतली तरी म्हणतात ते सीतेसारखा वनवास आहे। कसं जमल महाराज? शक्यच नाही हो। आता वनवासन ह्या गोष्टी कुठं राहिल्या महाराज? पूर्वीचा काळ होता, सासू पाहिली की सून गाय भरत होती, आता सून पाहिली की सासू आपाप थर झालंय तसं। प्रत्येक सासांना माझी विनंती, प्रत्येक सुनांना सुद्धा माझी विनंती आहे, प्रत्येक सासून जर आपल्या सुनबाईला लेकीसारखा जीव लावला तर घरात भांडणं होणार नाही, आणि प्रत्येक सुनबाईनं जर आपल्या सासूला आईसारखं प्रेम दिलं तर जीवनामध्ये भांडणं होणारच नाही। कारण सासूचं वय असतं 65 वर्षाचं आणि सुनेचं वय असतं 25 वर्षाचं। 25 वर्षाचे विचार आणि 65 वर्षाचे विचार एकत्रित होऊ शकत? कारण सासू ज्यावेळेस सून होती त्यावेळेस तेल पायाला भेटत नव्हतं, आणि यांच्या काळात तेलाचे ड्रामच्या ड्राम आहे। सासूबाईला वाटतं नुसतं तेलाचीच भाजी करते, तुला काय करायचं? तुझ्या जन्मात नव्हतं, तू घे की खाऊन। प्रत्येकानं जर असं सम्यारम्यानं वागलं तर जीवनामध्ये भांडण होण्याचं कारणच नाहीये। पण सासा 1 नंबर आडेल तर सुना 2 नंबर आडेल। आमच्या शेजारची काकू आहे, 2-4 दिवसापूर्वी मी घरी असताना तिचा जावाई आणि तिची लेक आली होती। मग आता जावाई लेकाचं जेवण वगैरे झालं, तिने मला आवाज दिला, ए महाराज। म्हणलं काय ग काकू? ये म्हणे जावाई बापू आलेले। मग आता जेवण वगैरे झालं, जावाई निघाले, त्या जावाईने बुलेट घेतली होती। काय घेतली होती?
बुलट. मग आता दोघं नवरा बायको चालल्यानंतर ती आमची काकूच्या डोळ्याला धरा लागल्या, बघ ना म्हणे माझ्या मुलीची जावायची कशी लक्ष्मीनारायणाची जोडी शोभती, मला खूप सुंदर आहे. आणि दुसऱ्या दिवशी आमचा बाजार होता आणि तिची सून आणि तिचा लेक टू व्हीलरवर बाजाराला चालले. परत आमच्या काकून मला आवाज दिला, पुरुषोत्तम. म्हणलं काय? इकडे बघ रे म्हणे माझ्या सुनानं लाज सोडली, कशी टू व्हीलरवर बसून चालली. खरं सांगा अशा सासूला हाणलं नाही पाहिजे तर काय हो. म्हणजे स्वतःची लेक चालली त्यावेळेस लक्ष्मीनारायणाचा जोडा आणि सुनबाई चालल्यावर लाज सोडली. असं अजिबात करू नका, लक्ष देऊन ऐका. लक्ष्मणजी म्हणले, देवा मागच्या जन्मात मी तुझ्यासाठी खूप कष्ट केले, आता मी हे सहन करू शकत नाही. देव हुशार आहे, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. देवानं सांगितलं, अरे मागच्या जन्मात तू लहान भाऊ झाला, आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळील मी आज्ञा तुझी बारे. ठरलं महाराज. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले. ऐका, कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. थाटामाटात मिरवणूक निघाली आणि आकाशवाणी झाली, कंसा ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे, तिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार आहे. बस आपल्या बहिणीचं लेकरू आपल्याला मारणार आहे हे भावाला कळल्यानंतर पैठणी गेलं वय. तो कंस होता महाराज. घेऊन